नमस्कार. प्राध्यापक बीजी मागले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, हाय व्होल्टेज लढती आपण बघत आहोत. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी सज्ज होत असताना अजून त्यांचं तिकीट वाटप चालूच आहे. घोडा अडलेला आहे. आघाडीचं पण आहे आणि महायुतीचं पण आहे. पण एक लक्षवेधी लढत म्हणून आपण परळी विधानसभा मतदारसंघाकडे बघतोय. परळी विधानसभा मतदारसंघात म्हणजे बाकीचे अजूनही उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. तरीही आता प्रमुख जे महाविकास आघाडी आणि महायुतीचे धनंजय मुंडे राष्ट्रवादी किंवा ह्या तिघांच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे जे आहेत ना ते राजेसाहेब देशमुख, अशी ही लक्षवेधी लढत ही होत आहे. या लढतीचे जे आपण आयाम तपासणार आहोत, संदर्भ तपासणार आहोत, वेगळ्या विषयाला धरून आपण चर्चा करणार. ते विषय काय? त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला विषय म्हणजे धनंजय मुंडे पवार साहेबांना म्हणजे राष्ट्रवादी ज्यावेळेला फोडली त्यावेळेला सोडून जातील असं वाटत नव्हतं. दुसरा मुद्दा आहे की आता धनंजय मुंडे 2019ला जे एकमेकाच्या विरोधात उभारलेले होते ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकत्रितपणे लढतायत. तशाच पद्धतीने ते खासदारकीलाही एकत्रितच लढले होते. तर हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की परळी विधानसभा आणि कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम, आणि मुख्य म्हणजे चौथा मुद्दा आहे मित्र, तो म्हणजे मराठा कार्ड. मनोज जरांगे पाटील दादांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे, मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणं, याचा परिणाम धनंजय मुंडेंच्या यशावरती अपयशावरती किती होतो हे आपण तपासणार. मित्र, तुम्हा सगळ्यांना मनस्वी विनंती अशी की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्याच्यावर कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. विषय असा की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांनी एनसीपी सुद्धा फोडली, त्यावेळेला म्हणजे शरद पवार साहेबांच्या घरच त्यांनी फोडलं, त्यावेळेला अजितदादा त्यातून बाहेर पडले. आता अजितदादा बाहेर पडले म्हणायचं का काय? कारण काय झालं, त्यांनी सगळा पक्षच अजितदादांना देऊन टाकला. एनसीपी खरी पवार साहेबांच्या हयातीतच त्यांनी स्वतःकडे घेतली. आणि धनंजय मुंडे जे पवार साहेबांचे एकेकाळी अत्यंत गळ्यातले ताईत होते, ते सुद्धा अजितदादांच्या बरोबर निघून गेले. सगळेजण म्हणायला लागले, पवार साहेबांनी सुद्धा म्हणाले की त्यांना मंत्रीपदाची हाव होती. आता काय झालं, ज्या वेळेला त्याला पत्रकारांनी पवार साहेबांना विचारलं, छेडलं की साहेब धनंजय मुंडे सुद्धा तुम्हाला सोडून गेले, तुम्हाला याच्याविषयी काय म्हणायचं आहे? ते म्हटले काय म्हणायचं? प्रचंड नाराज झालेले होते. काही बोलायचं नाही म्हटले. ज्या माणसाला मी प्रचंड मोठी सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढलं, प्रचंड मोठी मदत केली, तो सुद्धा माणूस जातो काय? त्याच्याविषयी काय बोलायचं म्हटले? अजिबात नाही, मला काहीही त्यांच्याविषयी म्हणायचं नाही. याच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रानं समजून चुकलं होतं की धनंजय मुंडे हे पवार साहेबांच्या टार्गेटवरती आहेत आणि त्यांचं ते पॅकअप करण्यासाठी एक तगडा उमेदवार देणार. विनायक मेटे साहेबांच्या म्हणजे सौभाग्यवती म्हणू आपण त्यांना, ज्योतिताई मेटे यांना ज्यावेळेला पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत घेतलं गेलं त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की इथून त्यांच्या विरोधात, धनंजय मुंडेंच्या विरोधात ज्योतिताई उभे राहतील. सगळ्यांचं लक्ष तिकडे होतं. पण आयत्या वेळेला पवार साहेबांनी वेगळीच चाल खेळली. आणि अर्थात मेटे साहेब पण मराठाच होते, हे लक्षात घ्या. त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जे होते राजेसाहेब देशमुख यांना आपल्या पक्षात घेतलं आणि त्यांचीच उमेदवारी डिक्लेअर करून टाकले. तगडा मराठा असणारा उमेदवार त्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला. संपूर्ण राज्याचं लक्ष आज बीड जिल्हा आहे, तो म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ आहे. आणि या परळी विधानसभा मतदारसंघात आता पवार साहेबांच्या या चालीनं आता धनंजय मुंडे काय करतील, हे जे मराठा कार्ड पवार साहेबांनी खेळलं गेलेलं आहे, याच्या पाठीमागचे आयाम तपासायचं काम हे सगळेजण करायला लागले.
दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की धनंजय मुंडेंच्याकडे कृषी मंत्री पद आहे. कृषी मंत्री पद असताना त्यांनी केलेलं काम हे लोकांना कितपत पसंत पडलं हे आपल्याला बघायला हवं. यावर्षी झालेली अतिवृष्टी नुकसान प्रचंड झाले. जवळपास 2.5 लाख हेक्टरवरची पिकं ही अतिवृष्टीनं गेलेली आहेत. 8-10 व्यक्ती वारलेल्या आहेत, 138 जनावरं गेलेली आहेत, अनेक घरांची पडझड झालेली आहे आणि रस्त्यांची तर स्थिती अशी आहे चालणं देखील मुश्किल आहे. पण कंत्राटदार मात्र खुश आहेत. विम्याचे पैसे मिळत नाहीत. सोयाबीनचा दर हा म्हणजे खर्च हा 4-5 पटीने वाढला, पण दर बाकी 2014च्या पूर्वीचा 10-11 वर्षापूर्वीचा. शेतकरी मेले. कापूस ज्याला आपण पांढरं सोनं म्हणतो, कापसाचे दर हे सुद्धा जुनेच दर आहे 2014 पर्यंतचे. हमी भाव हा सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी, प्रामुख्यानं शेतकऱ्यांनी म्हणजे सोयाबीन असेल, कांदा उत्पादक असेल किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभा 2024ला जशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची आणि त्यांच्या घटक पक्षांची केली होती तशीच परिस्थिती यावेळेला सुद्धा हे शेतकरी केल्याशिवाय राहणार नाहीत असं बोललं जातं. मित्रो, मराठा आरक्षण आणि ही लढत याचा फार जवळचा रिलेशन आहे. कसं आहे, अर्थात अजूनही म्हणजे मनोज जरांगे दादा हे उमेदवार यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा माहित नाही. उभा केले तर काय हे सुद्धा आपल्याला तपासायचं आहे. मग पण आज घडीला आपण असं गृहीत धरतोय, अजूनही जाहीर झालेलं नाही, आज घडीला धनंजय मुंडे हे मनोज दादा जरांगेंच्या सुद्धा टार्गेट वरती आहे. पंकजा मुंडे टार्गेट वरती होती, त्यांना पाडल्याशिवाय सोडलं नाही मनोज दादांनी. तशीच परिस्थिती धनंजय मुंडेंची सुद्धा आहे. ते सुद्धा मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाविषयी फार वाईट बोलतात आणि दादांच्या विषयीची त्यांची भूमिका सॉफ्ट अशी नाही. त्यामुळं मराठा आरक्षण नेमकं काय करणार हाही सगळ्यांच्या औत्सुक्याचा विषय आहे. माझ्या एक तर तिथं उमेदवार असेल, उमेदवार असेल तर स्टालवर्ट असेल, अगदी प्रॉमिनंट उमेदवार असेल, आणि जर उमेदवार दिला नाही तर मात्र ही सगळी मदत ही राजेसाहेब देशमुखांना होईल अशी परिस्थिती आज वाटते. म्हणजे हा अंदाज आहे मित्र. दुसरी एक गोष्ट काय झालं, लोकसभेला पंकजा मुंडेंना पाडलं. पंकजा मुंडे म्हणजे त्यांचं भरपूर मोठं असं स्टालवर्ट, त्यांना असं वाटत होतं काही केलं तरी या पडत नाहीत, रावसाहेब दानवे म्हणायचे. आणि पंकजा मुंडेनेही मराठा आरक्षणावरती, मराठा आरक्षण लढ्यावरती चांगली टिप्पणी केली नव्हती. असं काय कुठं आंदोलन करून आरक्षण मिळते का असं त्या म्हणायच्या. आणि त्यांची भूमिका ती आहे, अप्रत्यक्षपणे ते देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने त्या बोलायच्या. 50%च्या वरच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा. आता हे दोन ओबीसी नेते कोण कोण, पंकजा मुंडे आणि धनंजय भाऊ, धनु भाऊ, हे दोन्हीही बहीण भाऊ एकत्रित येत आहेत. लोकसभेला सुद्धा ते एकत्रितच लढले, आता सुद्धा ते दोघे जण एकत्रित आले. परिस्थितीनं त्यांना एकत्रित आणलं. आपण आता आपलं टिकाव लागत नाही म्हटल्यानंतर ह्या दोघांनीही एकत्रित येणं पसंत केलं आणि एकत्रित येऊन एकामेकाला निवडून आणायचा प्रयत्न करतात. त्यात पंकजा मुंडे आधीच अयशस्वी ठरल्या. आता आहेत ते धनंजय मुंडे. धनंजय मुंडे मराठ्यांच्या टार्गेट लिस्टवरती आहेत. जसे छगन भुजबळ आहेत, पंकजा मुंडे ताई होत्या, तशाच पद्धतीनं धनुभाऊ सुद्धा मराठ्यांच्या आरक्षणावरती अत्यंत निगेटिव्ह टिप्पणी करणारा ओबीसी नेता म्हणून सगळेजण बघतात. बर, ओबीसी मधून ते फेमस आहेत का नाही, तसं पण ठराविक वंजारा समाजाच्या म्हणजे लोकांना मदत करणारा नेता अशीच त्यांची ओळख आहे. कसं झालं, रासपचे उमेदवार इथं जे उभारणार, जे वंजारी समाज असा असणार, त्यांनी जर माघार घेतली तर थोडी बहुत आणखी मदत होईल. पण रासपचा जर उमेदवार इथं जर का उभं राहिला
तर मात्र कोणत्याही परिस्थितीत धनुभावना ही लढत अत्यंत मुश्किल आणि अडचणीची लढत. कारण मराठा समाजानं आधीच सांगितलंय आम्ही त्यांचा सुपडा साफ करणार भाजपचा, आणि भाजपमध्ये हेही येतात. म्हणजे पंकजाताई, आणि जशी पंकजाताईंची स्थिती झाली तशीच परिस्थिती धनंजय मुंडेंची. या पवार साहेबांनी केलेला जो ट्रॅप आहे, राजेसाहेब देशमुखला त्यांनी म्हणजे काँग्रेसमधनं घेऊन त्यांच्या विरोधाचे लढवलंय, या ट्रॅपमध्ये हे धनंजय मुंडे आता अडकण्याची शक्यता आहे. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ज्या पद्धतीनं म्हणजे पवार साहेबांना धनंजय मुंडेंनी फसवलंय असं आपण म्हणू, त्याच पद्धतीनं मराठा आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या हिट लिस्टवरती धनंजय मुंडे जास्त आहे. कारण त्यांनी केलेली टिप्पणी आणि मराठा आरक्षणावरची बहीण पंकजा मुंडे, आरक्षण काय असं आंदोलन करून मिळतंय का, चेष्टा करणं किंवा खिल्ली उडवणं किंवा उपोषण करणं म्हणजे काहीतरी चुकीचं करणं, या पद्धतीमुळं मराठा आरक्षण योद्धा आपले मनोजदादा जरांगे पाटील हे प्रचंड नाराज आहेत. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या. अर्थात अजूनही लढत सुरू व्हायची आहे, पण तत्पूर्वी एक गोष्ट बाकी सगळ्यांच्या लक्षात यावी की ही जी लढत आहे परळीची लढत ही लक्षवेधी ठरणार. आणि आता धनंजय मुंडे साहेब हे अडचणीत सापडलेत हे मात्र निश्चित. ज्या पद्धतीनं मराठा सगळा मनोजदादा जरांगे पाटील त्यांना हिसका दाखवण्याच्या नादात आहेत, तशाच पद्धतीनं पवार साहेब सुद्धा त्यांना टार्गेटवरती मानतात. बघूया नेमकं काय होतंय ते. अजूनही थोडा वेळ आहे. एकदा माघार घेण्याच्या मुदती संपल्या की त्यानंतर ही लढत अधिक सुस्पष्टपणे होईल आणि त्यावेळेला आपण याच्यावरती बोलूया. धन्यवाद.